मित्रांनो आपण आता 14 लिटरमध्ये फेरस सल्फेट टाकलेलं आहे 5 किलो आणि याच्यामध्ये आपण जे 56 लिटर पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपण टाकणार आहोत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 लिटर झिंक सल्फेट याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत. मित्रांनो आपण आता याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण झिंक सल्फेट हे 70 लिटर 11 किलो टाकलेलं आहे आपण याच्यात आणि ते टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं मित्रांनो. आता याच्यात आपण टाकलेलं आहे झिंक सल्फेट. पाणी कडक घ्या, गरम पाणी आणि याच्यात टाकलेलं आहे आपण फेरस सल्फेट. याच्यात आपण फेरस सल्फेट 14 लिटर मध्ये टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 56 लिटर पाणी घेतलं. याच्यामध्ये आपण आता झिंक सल्फेट टाकलेलं आहे आणि आपल्याला परत आता याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्येच आपल्याला मॅग्नीज सल्फेट टाकायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते 2 किलो. आपल्याला आता हे 2 किलो या ज्याच्यामध्ये आपण झिंक सल्फेट टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नीज सल्फेट टाकायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो आपण इथं याच्यामध्ये मॅग्नीज सल्फेट ज्याच्यामध्ये आपण झिंक सल्फेट टाकलं होतं त्याच्यामध्ये आता मॅग्नीज सल्फेट टाकलेलं आहे आपण 2 किलो आणि आता परत आपण त्याला चांगलं हलवून घेतोय. मित्रांनो आपण याच्यामध्ये आपण मॅग्नीज पावडर मॅग्नीज सल्फेट टाकलं तर याच्यामध्ये आपण आता बोरॅक्स पावडर टाकणार आहे मित्रांनो. ती आहे 2 किलो बोरॅक्स पावडर. तर मित्रांनो असं त्याला हलवून घ्यायचं बोरॅक्स पावडर टाकल्यानंतर. तर बघा मित्र आपण आता 14 लिटर पाण्यामध्ये फक्त आपण फेरस सल्फेट टाकलं तर 14 लिटरमध्ये आपण फेरस सल्फेट टाकलं. नंतर आपण याच्यात 56 लिटर पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण झिंक सल्फेट मॅग्नीज सल्फेट आणि बोरॅक्स पावडर याच्यात टाकले. आता आपल्याला काय करायचं आहे फेरस सल्फेटमध्ये बघा मित्रांनो फेरस सल्फेटमध्ये आपण हे जे 3 घटक टाकले 3 घटक घेतले झिंक सल्फेट मॅग्नीज सल्फेट आणि बोरॅक्स हे 3 घेतले. आता हे फेरस सल्फेटमध्ये टाकायचे मित्रांनो. आपल्याला कशात टाकायचे फेरस सल्फेटमध्ये. मित्रांनो रंग पाहू शकता आपण कसा होतो याच्यामध्ये.
बघू शकता मित्रांनो, फेरस सल्फेटमध्ये आपण झिंक सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॅक्स पावडर, आता आपण जे पातेलं होतं त्या पातेल्यामधलं पाणी आपण आता एकत्र केलं आहे मित्रांनो. आणि याच्यात आपण आता 4 घटक मिक्स झालेले आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता 4 घटक याच्यात मिक्स झालेले, 4 घटक मिक्स झालेले हे बघू शकता तुम्ही. 4 घटक आपण मिक्स केलेले, म्हणून आता हे मायक्रोन्यूटन तयार झालं का नाही अजून. आता याच्यात आपले 2 घटक टाकायचे बाकी आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे, आपण मोरचूत टाकणार आहे आपण याच्यामध्ये. आता तर मोरचूत घ्यायचं आपलं 70 लिटरसाठी 3 किलो मोरचूत घ्यायचं 3.5 किलो. 70 लिटर मागण्यासाठी आपण याच्यामध्ये मोरचूत टाकत आहे मित्रांनो. मित्रांनो आपण आता याच्यामध्ये 3.5 किलो मोरचूत टाकलेलं आहे आणि आपण चांगलं ढवळून घेतोय त्याला. आता मित्रांनो आता याच्यामध्ये आपण 5 घटक टाकलेले, याच्यामध्ये 5 टाकले. आता हे मायक्रोन्यूटन अजून तयार झालेलं नाही अजून. आता फक्त याच्यामध्ये टाकायचं राहिलं सायट्रिक ॲसिड, लिंबू सत्व टाकायचं राहिलं मित्रांनो. आता याच्यामध्ये आता बघू शकता हे आहे सायट्रिक ॲसिड, लिंबू सत्व. हे टाकल्यानंतर तुमचं चिलिटेट मायक्रोन्यूटन तयार झालं. आता आपण हे 70 लिटर तयार केलेलं आहे मित्रांनो, आणि आपल्याला एकरी हे 3 लिटर सोडायचं आहे. आज दुकानात जर आपण घ्यायला गेले तर मायक्रोन्यूटनची किंमत किलोला किती हे मला काही माहीत नाही आहे, पण तू हे एकदम स्वस्तमध्ये आपण 70 लिटर फक्त आपण 2000मध्ये तयार केलं आहे मित्रांनो. किती 70 लिटर मायक्रोन्यूटन फक्त 2000 ते 2200पर्यंत तयार झालेलं आहे मित्रांनो, आणि ते बी कमी खर्चामध्ये. आता आपण याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकतोय. आता आपलं हे 70 लिटर चिलिटेट मायक्रोन्यूटन हे तयार झाले, आणि आपण याला 2-4 घंटे आपण पिकाला देऊ शकतो थंड झाल्यानंतर. त्यात गरम आहे बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा मित्रांनो, आता हे आपलं तयार झालेलं आहे चिलिटेट मायक्रोन्यूटन 70 लिटर. प्रत्येक शेतकरी हा घरी बनवू शकतो. बघून का क्वालिटी, आणि एकदम क्वालिटी आणि प्युअर बनलेलं आहे ते, आणि कमी खर्चामध्ये. बघा शेतकरी मित्रांनो, आपलं टार्गेट आहे 100 क्विंटल एकरी मक्काचं टार्गेट आहे आपलं. आणि लोक म्हणतात की लय खर्च आहे, म्हणजे जास्त खर्च शेतीले म्हणून पीक येतं असं तसं. मग बघा मित्रांनो, आपण फक्त 2200 रुपयात 70 लिटर मायक्रोन्यूटन तयार केलं आहे, बरोबर. किती 70 लिटर फक्त 2200 रुपयामध्ये. आणि मित्रांनो आपला हा मक्का आहे, तुम्ही बघू शकता एकरी 100 क्विंटलचं टार्गेट आहे आपलं. आणि त्यासाठी आपण बघा मित्रांनो, आणि आपण हे मोरचूद आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे मोरचूद आहे. आणि हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण 9 किलो आणलं आहे, आणि मोरचूद 1 किलो.
आणि फॉस्फरिक ॲसिड आणलं आहे आपण 85% वालं. आता आपल्याला 05234 हे आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये घरी बनवायचं आहे. आपण जे केमिकल आणलं आहे हे बघा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे. आणि आपल्याला आता 05234 घरच्या घरी बनवायचं आहे, ते बी 100 लिटर. आपण जर 05234